एकूण 18 मागण्या आहेत. जे सध्या जे बांधकाम तिथे सुरू आहे ते अतिशय असुरक्षित अवस्थेमध्ये सुरू आहे आणि त्याचाच पहिला बळी जो आहे चेतना अक्षय देवरे हा पहिला बळी आहे त्याचा. कदाचित भविष्यात अशा दुर्घटना परत उद्भवू शकतात. त्याच अनुषंगाने आम्ही त्यांना पहिली मागणी आमची ही आहे की ही असुरक्षित अवस्थेत जे तुम्ही कामकाज सुरू ठेवलेलं आहे, रेल्वे सुरू आहे, प्रवासी बसतात येतात जातात सगळं, तर रेल्वेसुद्धा चालू आहे, प्रवासी वाहतूक चालू आहे आणि तुम्ही हे सगळं खोदून ठेवलं. कुठे वेल्डिंग चालू आहे, कुठे पत्रे पडलेले आहेत, कुठे गर्डर पडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर एकतर ते असुरक्षित व्यवस्थेत चालू असलेलं काम बंद करा किंवा प्रवाशाच्या सुरक्षेची हमी द्या. पहिला मुद्दा हा आहे. बाकी इतर मुद्दे जे आहे, जी चेतना नावाची मुलगी, जी आता नवविवाहित मुलगी होती, जिचं काही वय नव्हतं, अजून तरुण होती, आयुष्य जगली सुद्धा नव्हती, तिचा जो मृत्यू झाला तो अपघाती मृत्यू नसून ह्या लोकांच्या कामकाजाचं जे बेजबाबदारपणे कामकाज यांचं चाललंय त्याचा तो बळी आहे. ती हत्या आहे एक प्रकारे. ह्या बेजबाबदारपणा यांचा जबाबदार त्याला. तर स्टेशन मास्टर ज्या आहेत त्या, तिथले अभियंता आणि इतर जे कोणी संबंधित अधिकारी आहे, सुरक्षा रक्षक, या सर्वांवर गुन्हे दाखल व्हावे, यांना बडतर्फ करण्यात यावं. कारण ह्यांनी आपल्या कामात कसूर केलेला आहे आणि दूरदृष्टिकोनातून हे कुठलंही काम चालू नाही. तर ही सुद्धा एक मागणी आहे. आणि बदलापूरचं जे आता कामकाज सुरू आहे ते 3 अर्धे प्लॅटफॉर्म ते बांधत आहेत. जसं तुम्ही आता बोललात की 5.5 लाखांची जी संख्या आहे आणि बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात, तर ही गोष्ट त्यांना उमजतच नाही आहे की इथे प्रवाशाचा लोड किती आहे. 3 अर्धे प्लॅटफॉर्म बांधून त्यांना असं वाटतं की चला आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. तर जे आत्ताच कमी पडत आहेत जे प्लॅटफॉर्म, तर भविष्यामध्ये काय होईल तर तो दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी नियोजन करायला पाहिजे. तसं बांधकाम व्हायला पाहिजे. तसं होत नाही आहे. काहीतरी कशाही प्रकारे त्यांचं काम चालू आहे. कधी जिने बांधतात, कधी तोडतात. आपण बघितलं की मागे एक मोठा जिना बांधला, तो परत तोडला. तिथे पत्रेसुद्धा नाही आहे, प्रवाशांना उभं राहायला सावलीसुद्धा नाही. आता 42 डिग्री बदलापूर जाईल, तर प्रवाशाला आता जो 8 महिने पावसाळा झाला तोही प्रवाशांनी पावसामध्ये उभे राहून छत्र्या धरून प्रवास केला. उन्हाळा सुरू झाला तरी जैसे थे. त्यामुळे यांनी जे गृहीत धरलेलं आहे, बदलापूरकरांना, प्रवाशांना गृहीत धरलेलं आहे की यांना कशीही सेवा द्या, हे प्रवास करतातच आणि हे आवाज उठवत नाही. तर त्यामुळे यांनी जे गृहीत धरलं त्याला कुठेतरी तडा गेला पाहिजे, थांबलं पाहिजे आणि यांची जबाबदारी यांना जाणीव करून दिली पाहिजे. त्यामुळे 23 तारखेपासून संयुक्त भारत पक्षाने आता आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अशा अनेक मागण्या आहेत. एकंदरीत पाहतो की लोकप्रतिनिधी जेव्हा आपले खासदार आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर रेल्वे संदर्भातल्या जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू. 2 ते 3 वेळा ते आले देखील, परंतु अजूनही परिस्थिती तशीच तशी आहे. कुठेतरी वाटतं की लोकप्रतिनिधी यामध्ये नाही, लोकप्रतिनिधी ज्यासाठी ते निवडून आलेले आहेत ते काम त्यांचं व्यवस्थित चालू आहे. ही जी अडचणी आहेत समाजाच्या किंवा प्रवाशांची किंवा कोणत्या, ह्या अडचणीशी त्यांचा खरंच काही संबंध नाहीये. आता मागे जी आदर्शमध्ये एवढी मोठी घटना घडली होती जे, आणि त्याच्यानंतर रेल्वेचं आंदोलन झालं होतं, तिथे सुद्धा आपले खासदार कुठे दिसले नाही, आपले आमदारही कुठे दिसलेले नाही आहेत. तर आता याच्यापेक्षा कोणत्या मोठ्या घटनांमध्ये हजर राहणार आहेत. आता ही मुलगी वारली, तिथे सुद्धा त्यांचा काहीच न्याय मागणार नाही किंवा रेल्वे प्रशासनाला धारेवर धरणार नाही आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश काय आहे त्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. पण ती लोक अशा कामामध्ये लक्ष घालत नाही. मे बी त्यांचं हे कामच नसावं. त्यामुळे आमच्यासारखे जे प्रस्थापित पक्ष आहेत ते नाही करणार ही गोष्ट. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना याच्यामध्ये काम करावं लागतं. सर, रेल्वेची कामच संपत नाही. आता वर्ष उलटलं आहे, कामच संपत आहे, कामं त्यांची सुरू आहेत. कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतंय, लोकांच्या पैशाचा अपव्यय केला जातोय का? मेन म्हणजे असं आहे की आपल्या तर जी परिस्थिती आहे प्रवाशांची आणि जे आपलं स्टेशन पाहिजे त्या पद्धतीने स्टेशन्स अवेलेबल नाही आहे. आज आपण वाशीपासून तर पनवेल नेहरूपर्यंत आपण तिकडे गेलो तर त्या पद्धतीने कसे स्टेशन बनवलेले आहेत, कसे प्लॅटफॉर्म आहे, त्या पद्धतीने आपल्याला प्लॅटफॉर्म बनत नाहीत. म्हणजे पैशाचा उपयोग जो होतो ना हा दुरुपयोग होतो. जनतेचा पैसा हा दुरुपयोग केला म्हणजे कधी ते ब्रिज बांधतील, कधी तोडतील, कधी कोणता जिना लावतील, कधी काढतील, ॲक्सेलेटर लावतील, ते तोडतील. यांचं अशा पद्धतीने काम चाललं. म्हणजे आज जे सुद्धा ते सांगताय की ज्या पद्धतीने आज 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे हा पण काही दिवसांत तोडला जाईल. सगळं काही वर नाही जाईल. करायचं आहे तर एकाच वेळ डीपी प्लॅन करा, प्रॉपर प्लॅन करून तुम्ही कामं करा. ही त्यांच्याकडे दृष्टी म्हणजे 20 वर्षांत आपल्याला काय लागू शकते हा त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आहे. त्यामुळे काय जनतेचा पैसा आहे, वापरणं चालू आहे, मौज मजा करणं चालू आहे, पगार त्यांना भेटतात, काय फरक पडतो त्यांना. आमरण उपोषणाची आपण हात दिलेली आहे. हे उपोषण कसं असणार आहे, कसं आक्रमक पावित्र्य आपलं असणार आहे आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण प्रशासनाला, रेल्वे प्रशासनाला धारेवर करणार आहोत.
आक्रमक पवित्रा नसणार आहे. संविधानिक मार्गाने शांततेने आम्ही उपोषण करणार आहोत. कधी पटरीवर उतरण्याचा आमचा विचार नाही आहे, आम्ही तसं करणारही नाही. शांततेने आमचा एक मंडप असेल, जशा पद्धतीने एक शांततेने हे सगळं प्रकरण हाताळलं जाईल. आमचं आमरण उपोषण असं असेल. या अगोदर देखील आपण पाहिलं तर अनेक विरोधी पक्ष असतील किंवा रेल्वेच्या संघटना असतील, यांनी देखील अनेक आंदोलनं केली, परंतु निष्पन्न काहीच झालं नाहीये. काय वाटतं, यामध्ये किती यशस्वी लढाई तुम्हाला यश मिळेल? कसं आहे की रेल्वे प्रशासन हे कोणालाही जुमानत नाही. त्यांचे जे RPFचे जवान असतात ते त्यांच्या पाठीशी असतात. ते जे काही प्रवासी आवाज उठवणारे जो कोणी असेल त्याच्यावर कधी लाठीचार्ज होतो, कधी त्यांच्यावर केसेस भरले जातात. त्यामुळे ही जी मगरुरी आहे ही रेल्वे प्रशासनामध्ये आलेली आहे. आणखीन जो कोणी पडतो, झडतो, मृत्यू होतो त्याला कधी नुकसान भरपाई दिली जाते, कधी नाकारली जाते. त्यांचं कोणी काही बिघडू शकत नाही. त्यांची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, त्यांचे RPFचे जवान स्वतंत्र आहे, लोहमार्ग पोलीस वेगळे आहेत, तेही त्यांच्यासोबतच असतात. तर ती जुमानत नाही. त्यांना दडपशाही ही पद्धत ते अवलंबतात आणि त्यांनी आतापर्यंत तीच अवलंबलेली आहे. आम्ही ती दडपशाही झुगारून आमरण उपोषणाचा बडगा उगारलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील. होऊ शकते की त्याच्यात आणखीन काहीतरी वाढ होईल. अशा प्रकारे आता बघूया, रेल्वे झुकते का आम्हाला झुकवते ते बघूया. नागरिकांना काय आवाहन कराल? अनेक नागरिक जे असे ते जीव मुठीत घालून प्रवास करत असतात सकाळच्या सुमारास. अशा वेळी नागरिकांना काय आवाहन कराल की किती महत्वाचं आहे जीव? कारण ऑलरेडी आपण एक जीव गमावलाय आणि या अगोदर देखील अनेक जीव जे आहेत ते बदलापूरकरांनी गमावलेले आहेत. नुकताच एका विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झाला डोंबिवलीच्या राहणाऱ्या. काय सांगाल अशा वेळी नागरिकांना की आपला जीव किती महत्वाचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी सुद्धा काही शिस्तीचं पालन केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आता प्रत्येकावरती एक जबाबदारी असते. अनेक प्रचंड संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांना ऑफिसला वेळेवर पोहोचायचं असतं. तिथे बॉसच्या त्यांना शिव्या खाव्या लागतात, लेटमार्क लागतं. आणि आपल्या इथे ट्रेनचा प्रवास जो आहे, ट्रेन आपल्या 15-20 मिनिटं अर्धा तास त्या उशिराने धावतात. तरीसुद्धा जरी तुम्हाला तिथे कामावर उशिरा पोहोचलात किंवा काही झालं तरी जीव आपला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घेऊन आपण प्रवास केला पाहिजे. आणि आम्ही ज्या ठिकाणी आता आमरण उपोषण करतोय त्या ठिकाणी आमच्या काही पाठिंब्याचं आम्ही एक पत्र ठेवणार आहोत. ज्या प्रवाशांना असं वाटत असेल की या गोष्टी बदलल्या पाहिजे तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन आपलं समर्थन दर्शवायचं. थोडं मला माहिती. जेवढा मी रेल्वे प्रशासनाचा अभ्यास केला त्या प्रशासनामध्ये आम्हाला एवढंच समजलेलं आहे की रेल्वे प्रशासन, मध्य रेल्वे प्रशासन फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण यांनाच तेवढे ते म्हणजे स्टेशन दिसतात. त्याच्या पुढच्या जगतायत वाचतायत कडची लोकसंख्या किती होती त्यांचं पुढचं काही नियोजन नाही आहे. आम्ही त्यांना खूप काही सूचना दिल्या होत्या, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते गोष्टी करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागेल. पण ह्या कालावधीमध्ये किती लोकांचे मृत्यू जातील ह्यांचा त्यांचा पुढचं काही नियोजन नाही आहे. आज 2 वर्षानंतर बदलापूर स्टेशन खूप भव्य दिव्य दिसेल, पण ते दिसताना त्याच्या अगोदर किती लोकांचा जीव जाईल ह्याचं त्यांचं नियोजन नाही आहे. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की फक्त तुम्ही ज्या लोकल आहेत त्या तुम्ही बदलापूरपर्यंत वाढवाव्यात किंवा ज्या लोकल तुम्हाला वाढवता येत नाही आहे त्या लोकल तुम्ही पुढे पुश करा आणि टायमावरती लोकल वेळेवरती सोडत टाका. जर का जरी त्यांनी दृष्टिकोन ठेवला तरी खूप काही फरक पडेल लोकल प्रवाशांवरती.